टूट तो हाँ जीव का सांगना निघताना अडतो पाय का संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी सरताना सरते वेळ का सांगना तुटताना तुटतो जीव हे काय अजून काही खाल्लंच नाही, चहा सुद्धा घेतला नाहीये तुम्ही. अहो खा ना. नाही नको नकोय मला. अहो अहो निदान चहा तरी. त्या देवकीमुळे होतं हे सगळं, पण तिची आठवण अजूनही यांच्या मनात असलेली चालणार नाहीये मला. तिची एकही गोष्ट किंवा एकही आठवण या घरात नको आहे मला. तो फोटो तर गेला, पण अजून काही जपून ठेवलं नसेल ना यांनी. अशी कोणती आठवण असेल जी आतापर्यंत जपली जाऊ शकते. मला नकोय हा माणूस माझ्या आयुष्यात. त्याची कुठलीच वस्तू नकोय, आठवणी नकोय, काहीच नकोय मला. कोण समजतो का तो स्वतःला? म्हणजे खांडेकरांच्या घरात जन्माला आलाय तर कसंही वागणार का तो? कोणाच्याही आयुष्याशी खेळणार? कोण समजतो कोण तो मला? मूर्ख आहे मी, लाचार आहे, मला कळत नाही. म्हणजे मला जेव्हा कळेल की तो माझा बाप आहे तर मी लगेच सगळं सोडून त्याच्या मागे धावून जाणार. सावकाश जाग. हो केदारला बरं नाहीये हे तारिणीताईला कसं माहित? म्हणजे तारिणीताई रात्रभर केदारच्या रूम मध्ये होते. मग त्याने आजीला खोटं का सांगितलं? ते आजीला खरं सांगू शकत होते ना की केदारला बरं नाहीये म्हणून. केदार काय म्हणत होता की मन मोकळं केलं वगैरे वगैरे. या दोघांमध्ये फ्रेंडशिप पेक्षा जास्त काही. आजूला सांगायला पाहिजे. नाही नाही नको नको. हा तारिणीताईला जर केदारबद्दल तसं काही वाटत असेल तर तिने स्वतःहून सांगितलेलंच बरं होईल. तशी तारिणीताई हुशार आहे, रिस्पॉन्सिबल आहे, ती काही चुकीचं करणार नाही. आणि तिला जेव्हा वाटेल ना तेव्हा ती स्वतःहूनच आजीला सगळं सांगेल. मी आता उगाच सांगून प्रॉब्लेम नको क्रिएट करायला. आपण सत्य शोधण्यासाठी किती प्रयत्न करत असतो ना. काय काय आहे, काय काय झाले, नेमकं काय घडलंय हे शोधण्यासाठी आपण केवढे प्रयत्न करत असतो आई. पण कधी कधी ना काही गोष्टींची उत्तरं नाही मिळाली तर तेच चांगलं असतं आपल्यासाठी. उत्तरं मिळण्यापेक्षा अंधारात जगणं जास्त सोपं असतं. ट्रेनिंग मध्ये असल्यापासून बघतेय ग मी त्याला. त्याला एवढं हारलेलं मी कधीच पाहिलेलं नाहीये.
त्याचा ना त्याच्या वडिलांविषयी असलेला राग, आईवर झालेला अन्याय, त्यासाठी त्याला त्याच्या वडिलांना जाब विचारायचा होता, त्याच्यासाठी त्याला किती त्रास झालाय, त्यांनी त्याच्या वडिलांना शोधण्यासाठी काय काय आणि किती प्रयत्न केलेत ना, हे मी खूप जवळून बघितलंय ग. पण आता त्याची अवस्था नाही बघवत आहे. हारलाय तो, इतका अस्वस्थ आहे की त्याला काय समजवावं, कसं समजवावं तेच कळत नाही. आणि त्याची शाब्दिक मदत करण्यापलीकडे मी काय करू शकते सांग ना. मी आहे त्याच्यासोबत आणि कायम असणार आहे. मी त्याला इतकं सहजासहजी एकट्याला नाही सोडणार. पण ही परिस्थिती पण अशी आहे ना की मी त्याला कशी मदत करू हेच कळत नाहीये मला. खरं सांगायचं तर ही परिस्थिती स्वीकारणं आणि त्याच्यासोबत जगायला शिकणं एवढंच काय ते त्याच्या हातात आहे. आणि ते त्यांनी करायलाच पाहिजे. पण ह्या सगळ्यामध्ये रागाच्या भरात किंवा कुठलाही पुढचा मागचा विचार न करता त्याने कोणता चुकीचा निर्णय नको घ्यायला, एवढंच मला वाटतंय.